ते 15%च उत्पादन आलं. आंब्याचंही तितकंच आणि काजूचंही तितकंच उत्पादन आलं. आणि हा सगळा फटका आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना बसला. रायगडमधले शेतकरी तिथं त्यांना ताब्यात घेण्यात आलं. बाकी आम्ही जे काही प्रमुख नेते मंडळी होतो, आम्हाला अशाच पद्धतीनं ताब्यात घ्यायला सुरुवात केली. आणि अचानक पोलीस आले आणि म्हटले की आम्ही तुम्हाला ताब्यात घेणार आहे. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आपल्यासोबत शेतकरी नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी साहेब आहेत. त्यांनी काल आंदोलन केलं, परंतु त्यांचं आंदोलन जे होतं ते वर्षा बंगल्यावरती जाण्या अगोदरच, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाण्या अगोदरच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी ज्या प्रकारे त्यांना ट्रीटमेंट दिली हा एक वेगळाच विषय आहे, परंतु आंदोलन नेमकं कशासाठी होतं हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. सोबतच केंद्र सरकारने साखर निर्यातीवरती जी बंदी आणलेली आहे त्यावर त्यांचं काय म्हणणं आहे ते देखील जाणून घेऊ. कारण त्यामुळे शेतकऱ्यांचं, विशेष करून ऊस उत्पादक जे शेतकरी आहेत, जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने आहेत, त्यांचं काय नुकसान होईल की त्यांना फायदा होईल हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. शेट्टी साहेब, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आणि धन्यवाद, तुम्ही वेळ दिलात. कारण गेल्या 1 तासापासून आपण प्रयत्न करत आहोत तुमच्याशी बोलण्याचा आणि तुम्ही आंदोलनामध्ये असल्यामुळे थोडासा उशीर झाला आपल्याला, परंतु तरीही तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून आभार. काल तुमचं आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या काही मुद्द्यांना घेऊन, काही मागण्यांना घेऊन आंदोलन होतं. पोलिसांनी तुमच्यासोबत कसा व्यवहार केला हा थोडा विषय आपण बाजूला ठेवूया, परंतु मुद्दे काय आहेत, मागण्या काय होत्या आपल्या? वैश्विक तापमान वाढीमुळे वातावरणामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये फेरबदल झालेले आहेत त्याचे परिणाम आता हळूहळू दिसायला लागलेले आहेत. यावर्षी 1 नोव्हेंबरला पावसाळा संपला आणि लगेच कडाक्याची थंडी सुरू झाली. त्यामुळे कोकणामध्ये दिवसा 36-37 इतकं तापमान असायचं आणि रात्रीचं मात्र 14 आणि 15च्या लेवलला तापमान असायचं. म्हणजे दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानामध्ये जवळपास 20 डिग्रीचा फरक पडायचा. आणि त्यामुळे पहाटे पहाटे जे धुकं पडायचं आणि त्या धुक्यामुळं, त्या दवबिंदूमुळं त्याच काळामध्ये आंब्याला आणि काजूला मोठ्या प्रमाणामध्ये मोहर आलेला होता. बुरशी तयार झाली आणि सगळाचा सगळा मोहर करपून गेला. त्यामुळं 10 ते 15%च उत्पादन आलं. आंब्याचंही तितकंच आणि काजूचंही तितकंच उत्पादन आलं. आणि हा सगळा फटका आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना बसला. मोठ्या प्रमाणावर आंब्याची लागवड ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केली जाते. काही प्रमाणात रायगड, पालघर आणि ठाण्यामध्ये सुद्धा केली. संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये समुद्राला लगत जो जांभा दगड आहे त्याच्यामध्ये आंबा आणि काजूची लागवड केली जाते. आता कोकणामध्ये शेती शिल्लक राहिलेली आहे, विशेषतः नगदी शेती, ती फक्त आंबा आणि काजू पुरतीच मर्यादित राहिली आहे. सुपारी कमी झाली, नारळ कमी होत चाललेला आहे. फणस हा काही व्यावसायिक पद्धतीनं नगदी पीक म्हणून घेतलं जात नाही आणि भात शेती करायचं शेतकऱ्यांनी जवळपास सोडली. ही सुद्धा आता संपते का काय अशा प्रकारचं चित्र तयार व्हायला लागलेलं आहे. आणि म्हणून कोकणातल्या शेतकऱ्याचं असं म्हणणं होतं की गेल्या 50 वर्षामध्ये आम्ही सरकारकडे काहीही मागणी केलेली नाही. फयान सारखं, तोयतो सारखे वादळे येऊन गेली, पण त्यावेळी सरकारनं आम्हाला वाऱ्यावर सोडलं, पण आम्ही फारशी तक्रार केली नाही. पण आता एका आंब्याच्या झाडाला वर्षाला जवळपास 4 ते 5 हजार रुपये खर्च येत असताना त्याला 10 ते 15% आंब्याचं पीक आल्यामुळं नुकसान मोठं झालेलं आहे. आणि त्यामुळं आंब्याच्या बागांना हेक्टरी 5 लाख रुपये, म्हणजे एका झाडाला 5,000 रुपये, कारण एका हेक्टरमध्ये 100 झाडच आंब्याची येतात. आणि काजूला हेक्टरी 3 लाख रुपये एवढी भरपाई राज्य सरकारचा जो SDRF आहे, केंद्र सरकारचा NDRF आहे, पीक विमा आहे आणि राज्य सरकारचा काही निधी, या सगळ्याचं एक पॅकेज तयार करावं आणि आम्हाला 5 आणि 3 लाख रुपये प्रमाणे मदत द्यावी अशी कोकणातल्या शेतकऱ्यांची रास्त आणि अतिशय योग्य अशी मागणी होती. त्यासाठी गेल्या 2.5 महिन्यापासून कोकणातला शेतकरी आंदोलन करत आलेला आहे. अनेक मेळावे झाले. सिंधुदुर्गच्या ओरसला प्रचंड मोठा मोर्चा निघाला. एवढा मोठा मोर्चा होता की अधिवेशन चालू असताना सुद्धा अचानक नितेश राणेंना चार्टर फ्लाईट करून ओरसला यावं लागलं. इतका जनक्षोभ वाढलेला होता. कणकवलीला 4 तास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग अडवून धरण्यात आलेला. वारंवार त्यांना फक्त आश्वासनं दिली गेली की सरकार तुम्हाला मदत करणार आहे.
आणि विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना घोषणा केली की आंब्याला हेक्टरी 22,000 रुपये म्हणजे एका कलमाला केवळ 220 रुपये मदत देत आहोत. आता गंमत अशी आहे की कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंबा आणि काजूची निगा राखण्यासाठी किंवा मजूर म्हणून नेपाळी आणि नॉर्थ ईस्ट मधून मोठ्या प्रमाणामध्ये मजूर येतात. त्यांची एक बरोबर. दिवसाची मजुरी 800 रुपये आहे आणि सरकार एका झाडाला द्यायला लागलेला 220 रुपये. 220 म्हणजे त्यांच्या मजुरीच्या 25% सुद्धा रक्कम नाही. तर निर्यात होणारा एक आंबा हा साधारणपणे 500 रुपयापेक्षा जास्त किमतीचा असतो आणि मग 220 रुपये एका झाडाला म्हणजे एका अर्ध्या आंब्याची किंमत सुद्धा त्या शेतकऱ्याला नाही आणि काजू उत्पादकाला तर वाऱ्यावरच सोडलं. या काळात 2.5 महिन्यामध्ये मुख्यमंत्री अनेक वेळा कोकणामध्ये येऊन गेले. कुणाच्या लग्नाला आले, कुणाच्या वाढदिवसाला आले, उद्घाटनाला आले, काही खाजगी कार्यक्रमाला आले. पण त्यांना एकदाही असं वाटलं नाही की हे कोकणातले शेतकरी आंदोलन करतायत, त्यांच्या बांधावर जावं, त्यांच्या आंब्याच्या कलमाला भीती द्यावी, काजूच्या झाडं बघावी, त्यांचं दुखणं ऐकून घ्यावं, एखाद्या शेतकऱ्याच्या शिष्टमंडळावर बोलावं. कोकणातले शेतकरी गेल्या 2.5 महिन्यापासून मुख्यमंत्र्यांच्याकडे भेटण्याची वेळ मागतायत. मुख्यमंत्र्यांनी त्यांनाही वेळ दिली नाही आणि म्हणून शेवटी मग मुख्यमंत्री कोकणात येतात, शेतकऱ्यांना भेटत नाहीत. भेटीची वेळ मागितली, भेटीची वेळ देत नाहीत. मग आपणच सगळ्यांनी आता मुख्यमंत्र्यांच्याकडे आपली कैफियत घेऊन जावं म्हणून 15 मेला गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगला असं एक पदयात्रा आणि कैफियत यात्रा आम्ही काढलेली होती. आता त्याला पोलिसांनी बंदी घातली. ठीक आहे, बंदी घातली तो त्यांचा प्रश्न आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखायचं काम त्यांचं आहे, त्याच्याबद्दल काही आमची हरकत नाही. परंतु 15 मेला दुपारी 4 वाजता आम्ही गिरगाव चौपाटीवर एकत्रित येऊन मग मोर्चा काढणार होतो. परंतु सकाळी 11 वाजल्यापासून पोलिसांनी धरपकड सुरू केली. बाहेरून येणारे जे शेतकरी कोकणातले होते, काहींना चर्चगेट स्टेशनवर ताब्यात घेतण्यात आलं, काहींना व्हीटी स्टेशनवर ताब्यात घेतण्यात आलं, काही रायगड मधले शेतकरी तिथं त्यांना ताब्यात घेतण्यात आलं. बाकी आम्ही जे काही प्रमुख नेते मंडळी होतो आम्हाला अशाच पद्धतीनं ताब्यात घ्यायला सुरुवात केली. विनायक राऊत खासदार, माजी खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत यांना याला गिरगाव चौपाटीला ताब्यात घेण्यात आलं. त्यांना आझाद मैदानात नेऊन ठेवलं. आझाद मैदानावर सगळ्यांना जांभून ठेवण्यात आलं. बाकीच्यांना वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला ठेवलं. भाई जयंत पाटील यांना गेटवे ऑफ इंडियाला ताब्यात घेतलं. ते म्हणत होते की मोर्चाचं नियोजन सगळं राजू शेट्टी करतायत आणि त्यांना भेटण्यासाठी मी शिवालयाला चाललोय, तिथं जातो आणि मग तुम्ही त्यांच्याबरोबर आम्हाला ताब्यात घ्या. त्यांनाही धक्काबुक्की करून ताब्यात घेतलं झालं. त्यांच्या सुनबाई चित्रलेखा पाटील या तर आंदोलनाला आलेल्याच नव्हत्या, त्या वेगळ्या कामासाठी मुंबईला आलेल्या होत्या. त्या हॉटेलमध्ये जेवत होत्या तर त्यांना जेवणाच्या ताटावरनं उठवून त्यांना ताब्यात घेण्यात आलं. सरळ सरळ गुंडागर्दी. आणि आम्ही सगळे, मी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, त्याच्यानंतर महादेव जानकर, रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने, आम्ही मराठे अभ्यास केंद्राचे पवार साहेब, डॉक्टर दीपक पवार, डॉक्टर दीपक पवार, आम्ही शिवालयामध्ये चर्चा करत बसलो होतो की पोलिसांनी अडवलं तर काय करायचं, काय आपली स्ट्रॅटेजी असावी किंवा पोलिसांना सहकार्य करावं, आपण कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा न आणता जसं आंदोलन करावं याची चर्चा करत आम्ही बसलेलो होतो. आणि अचानक पोलीस आले आणि म्हटले की आम्ही तुम्हाला ताब्यात घेणार आहे. आम्ही म्हटलं अहो, इथून आंदोलन स्थळ जवळजवळ 2, 2.5, 3 किलोमीटरवर आहे. आम्ही अजून एका कार्यालयामध्ये बसलेलो आहोत, अजून रस्त्यावरही आलेलो नाही आणि तुम्ही कसं काय आम्हाला ताब्यात घेताय ते आम्हाला माहित नाही. तुमच्या आंदोलनाला आम्ही परवानगी नाकारली गेले आणि आमच्या बरोबर जे काही शेतकरी होते त्यांना गुंडागर्दी करून धक्काबुक्की करून ताब्यात घ्यायला सुरुवात केली. आणि मग त्यांना असं तुम्ही धक्काबुक्की करू नका, त्यांच्याबरोबर सभ्यतेनं वागा असं मी सांगत असताना, मी महादेव जानकर, बाळ माने आम्ही सांगत असताना आम्हालाही फरफटत नेलं आणि पोलीस व्हॅनमध्ये टोंबण्यात आलं. असं एकूण हे प्रकार झालं. पण आमची मागणी काय होती? मागणी होती की कोकणातला शेतकरी 50 वर्षामध्ये कधीतरी एकदा तुमच्याकडे मदत मागायला, कारण वैश्विक तापमानवाढीमुळे जे काही फेरबदल झाले त्यात शेतकऱ्याचा दोष नाही आहे. तुमच्या चंगळवादापूर्वी पायी तुम्ही पर्यावरणाची लक्ष्य तोडली, शिक्षा शेतकऱ्यांना का भोगावेत? पण एनडीआरएफ मध्ये हजारो कोटी रुपये पडून आहेत, एसडीआरएफ मध्ये हजारो कोटी रुपये पडून आहेत. पीक विमा कंपन्या नुसतेच गबरगंड झालेले आहेत, हजारो कोटी रुपये नफा कमवत आहेत. या सगळ्याच एकत्रित एक बास्केट मधनं
आम्हाला 5 लाख रुपये हेक्टरी मदत करा, ही आमची मागणी होती. परंतु ती मागणीचा विचार करायचा राहिला, पण पैसे किती लागणार होते? जास्तीत जास्त त्या संपूर्ण कोकणातल्या शेतकऱ्यांना आमच्या म्हणण्याप्रमाणे समाधानी करायचं म्हटलं तरी 1400 ते 1500 कोटी रुपये लागले असते काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना. त्यांच्याकडं याच्यासाठी कुंभमेळ्यासाठी 35,000 कोटी आहेत. एक लक्षात घ्या, 12 वर्षापूर्वी कुंभमेळा झाला, तो 2,500 कोटीत झाला. पहिल्यांदा बरोबर. 15,000 कोटीचं बजेट केलं, त्याच्यानंतर 25,000 केलं, बघता बघता 25,000चं 35,000 कोटी केलं. म्हणजे जाता जाता तुम्ही 10,000 कोटीनं ते कुंभमेळ्याचं बजेट वाढवता आणि 50 वर्षामध्ये एकदा मदत मागणाऱ्या शेतकऱ्याला तुम्ही 1500-1600 कोटी रुपये देत नाही. जरा तरी लाज वाटली पाहिजे सरकारला. आणि म्हणून हे सरकार असं जे काय वागलेलं आहे याचं कारण काय माहितीये, इथं पश्चिम महाराष्ट्र म्हणा, मराठवाड्यातला म्हणा किंवा विदर्भातला म्हणा, शेतकरी जसा आक्रमक आहे, सरकारच्या मानगुटीवर बसतो, तसा कोकणातला शेतकरी समंजस आहे, शांतताप्रिय आहे. तो सहसा चळवळी करत नाही. त्याचा गैरफायदा हे सरकार घ्यायला लागलेलं असं माझं स्पष्ट मत आहे. परंतु कोकणामध्ये आपण बघितलं तर सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदार यांचंच वर्चस्व आहे, तेच निवडून येत आहेत. तर जो शेतकरी त्यांना निवडून देतोय त्या मतदारांना पुन्हा जेव्हा मतदार अडचणीत आहे त्यावेळी त्यांना मदत करताना दिसत नाहीये. उलट त्यांचं आंदोलन चिरडण्याचं काम करतोय असं वाटतंय. निश्चितच अक्षरशः आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि आम्ही इशारा दिला होता, ह्याचे तुम्हाला परिणाम भोगावे लागतील. आणि कालपासून त्याच्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या. तुम्ही बघितलं असेल देवगडमध्ये, जामसंड्यामध्ये शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचं दहन केलं, रस्त्यावर टायरी जाळल्या. हळूहळू प्रतिक्रिया म्हणजे शांत असणारा कोकणी माणूस आता पेटून उठलेला आहे. आता नितेश राणे म्हणा किंवा उदय सामंत म्हणा, भरत गोगावले म्हणा, आदित्य तटकरे म्हणा, यांची काही खैर नाही आता. कारण आता आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी त्यांच्यावर संतापलेला. बरं. हे आंदोलन आता म्हणजे कालचं आंदोलन जरी संपलं असलं तरी हे ऊस उत्पादक म्हणजे जो काही आंबा शेतकरी आहे किंवा काजू उत्पादक शेतकरी आहे त्यांचं आंदोलन संपलंय असं म्हणता येईल का तुमच्याकडून, की आंदोलन आणखी तीव्र होणार आहे? नाही आहे. आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे, इशारा दिलेला आहे. आम्ही तुमच्या दारात आलो, मुंबईत आलो, कारण वेंगुर्ल्यातून मुंबईला यायला 14 तास प्रवास करावा लागला होता त्या शेतकऱ्यांना. असं लांबून प्रवास करून आलेल्या शेतकऱ्याला ज्या पद्धतीनं तुम्ही वागणूक दिली त्याचे परिणाम आता निश्चितच भोगावे लागतील. हळूहळू आता एक एक बातम्या बाहेर येतील, त्यावेळी मुख्यमंत्र्यांना कळेल की आपण किती मोठी चूक केली आणि या शेतकऱ्यांच्यावर कसा अन्याय केला ते. गेल्या 3-4 महिन्यांपासून शेट्टी साहेब होर्मुझची सामुद्रधुनी बंद आहे. म्हणजे आखातामध्ये जे युद्ध सुरू आहे त्यामुळे आपला माल जो युरोपामध्ये जातो, जो निर्यात होतो त्याच्यावर देखील परिणाम झालाय. काय ह्या युद्धाचा आपल्या आंबा शेतकरी असतील किंवा काजू उत्पादक असतील त्यांच्यावर देखील परिणाम झालाय जसं हवामानाचा झालेला आहे? झालाय ना. आखाती देशामध्ये जे युद्धजन्य परिस्थिती तयार झालेली आहे त्याच्यामुळं आंबा निर्यातीवर परिणाम झालेला आहे, भाजीपाला निर्यातीवर परिणाम झालेला आहे. नाशिकच्या कांदा उत्पादकावर तर फारच वाईट परिणाम झाला, कारण कांदा सगळा बंदरामध्ये सडत पडलेला आहे. आणि सगळ्याच शेतकऱ्यांच्यावर सगळ्यात मोठा परिणाम काय झाला असेल तर गॅसच्या टंचाईमुळे युरियाच्या उत्पादनावर आणि रासायनिक खताच्या उत्पादनावर मर्यादा पडतायत. त्याचबरोबर रासायनिक खताच्या उत्पादनासाठी लागणारा जो कच्चा माल आहे तो कच्चा माल यायला अडचणी येत आहेत. एक तर डॉलर महाग झाल्यामुळे कच्च्या मालाच्या किमती वाढत चाललेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला गॅसची टंचाई, त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे यावर्षी खरीपाचा हंगाम आता तोंडावर आलेला, जवळजवळ 3 आठवड्यावर आलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये रासायनिक खताची कमतरता भासणार आहे, त्याची साठेबाजी होण्याची शक्यता आहे, त्याचं ब्लॅकमेल होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी सरकारकडे काहीही उपाययोजना नाहीत. आमचे पंतप्रधान केवळ आम्हाला शहाणपणाचा सल्ला देत आहेत की रासायनिक खतं कमी वापरा, खाद्यतेल कमी वापरा, डिझेल कमी वापरा. डिझेल कमी वापरा, मग शेतात नांगरायचं काय नाही नांगरायचं. आता मोदीने आम्हाला सांगावं, नाही तर त्यांच्याकडे काही एखादी जादू असेल तर ती जादू आम्हाला अवगत करून द्यावी की जेणेकरून आपोआपच आमचं शेत नांगरलं जाईल, आंतरमशागत होईल. असं काहीतरी असेल तर सांगावं त्यांनी शेती कशी करायची. आणि रासायनिक खताचा जर काय वापर केला गेला नाही तर एक दिवस भारताची अवस्था श्रीलंकेसारखी होईल आणि मग देशाच्या अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल. इतकं हे प्रकरण गंभीर आहे. आणि आता हळूहळू जाणवा लागले, तुमच्या लक्षात आलं असेल, भाजीपाल्याच्या किमती वाढत चाललेल्या आहेत. त्याचं कारण काय, जसं युरियाची टंचाई निर्माण व्हायला लागली तसं भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम व्हायला लागला
भारनियमनामुळे म्हणा किंवा लोड शेडिंग मुळे किंवा पाणी धरणातलं पाणी संपत आलं, भूगर्भातलं पाणी खाली खाली चाललंय. त्याच्यामुळे आता भाजीपाला मार्केटमध्ये यायला मर्यादा पडायला लागल्या आणि त्यामुळे हळूहळू आता भाजीपाला महाग होत चाललेला आहे. ते आता एक एक परिणाम दिसायला लागतील. बरं. शेट्टी साहेब, दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे, म्हणजे 2 दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने साखर निर्यातीवरती बंदी घातलेली आहे. काय प्रतिक्रिया आहे आपली? याच्यातून नुकसान होईल, फायदा होईल, कसं बघताय? केंद्र सरकारचा हा जो निर्णय आहे तो अत्यंत मूर्खपणाचा निर्णय आहे. एक तर 15 दिवसापूर्वीच केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीचा कोटा वाढवून दिलेला होता. बरोबर. एक तर अशा वेळी वाढवून दिला ज्यावेळी आधी दिलेल्या कोट्यातली साखर निर्यात झालेली नव्हती. का झालेली नव्हती? तर याचं कारण आंतरबाजारातले साखरेचे दर आणि देशांतर्गत बाजारातले साखरेचे दर जवळपास समसमान आहेत. म्हणजे वाहतुकीचा खर्च अंगावरच बसतो आणि त्यामुळं पूर्वीचा कोटाच पूर्ण झालेला असताना अजून 5 लाख टनाचा कोटा वाढवून दिला आणि त्याचे काही करार व्हायच्या आधीच अचानक घाईघाईनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली. खरं तर हा काही निर्णय घेण्याची आवश्यकता नव्हती. आधीचाच कोटा पूर्ण होत नाही त्यामुळे नवीन साखर निर्यात होईल का? पण या बंदीचा परिणाम असा झाला की बाजारपेठ ही अस्थिर असते, भावनेवर ती चालते, अफवांच्यावर, आणि मार्केट सेंटिमेंट असा तयार झाला की आता साखर निर्यात होणार नाही म्हणजे साखर मुबलक आहे. हळूहळू साखरेचे भाव पडायला लागले. त्याचा परिणाम साखर कारखानदारीवर व्हायला लागला. आधीच दीड महिने झाले, 2 महिने झाले साखर कारखान्यांनी शेवटच्या महिन्यामध्ये तुटलेल्या ऊसाचे पैसे दिलेले नाहीत. महाराष्ट्रामध्ये 3,000 कोटी रुपयाची थकबाकी आहे ऊस उत्पादकांची. देशामध्ये 12,000 कोटीची थकबाकी आहे आणि त्यात आता ही भर. आता कारखानदार रिकामे झाले की आता साखरेला दर नाही, साखर विकत नाही, त्यामुळं शेतकऱ्याचे पैसे द्यायला आमच्याकडे पैसे नाहीत. मग कायदा शेतकऱ्यांच्या बाजूला आहे पण त्याची अंमलबजावणी करणार सरकार आणि 80% कारखानदार एकतर भाजपमध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी सरकारमध्ये आहे. बरोबर. मग शेतकऱ्याला न्याय मिळणार कसा? मॅम, आता हे 2 म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी जो आहे तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने आहे. आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी हा कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. तर या 2 विभागातल्या शेतकऱ्यांचं मिळून असं आंदोलन करण्याचं काय आपला मानस आहे? त्या संदर्भात काय तयारी सुरू आहे का? हो, निश्चितच. केवळ 2 विभाग नाही, कोकण पश्चिम महाराष्ट्र तर आहेच, विदर्भ मराठवाडाही आहे. कारण उत्तर महाराष्ट्र आहे. कांद्याचा 12 रुपये 35 पैशाने सरकारनं खरेदी करायचं ठरवलंय पण त्याच्यामध्ये फार मोठे घोटाळे आहेत. मी लवकरच उत्तर महाराष्ट्रामध्ये जाणार आहे आणि याच्यातला सगळा पर्दाफाश करणार आहे. खरं तर 20 रुपये कांदा खरेदी करायला पाहिजे होता, परंतु 12-35 रुपये करून 15 रुपयापेक्षा जास्त किंमत आज उत्पादन खर्च आहे कांद्याचा. उत्पादन खर्च तरी त्याच्या पदरात पडला पाहिजे. त्यामुळं सगळी चेष्टा चालू आहे शेतकऱ्याची. इकडं 13 जिल्ह्यामधून जाणारा जो शक्तीपीठ महामार्ग आहे त्याच्यामध्ये बागायती पिकाखाली असणारी 27,000 एकर जमीन बर्बाद होणार आहे. बरं, हा प्रदेश असा आहे इथं कालव्यानं सिंचनाखाली जमीन आलेली नाही. 20-20, 25-25 किलोमीटर वरून कर्ज काढून खाजगी पाईपलाईन करून शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीत पाणी आपल्या जमिनी. बरोबर. आणि ते आता ती बागायती जमीन पुन्हा जर काही शक्तीपीठासाठी घेत असतील तर शेतकरी गप्प का बसतील? आता जे काय थोड्या वेळापूर्वी माझं आंदोलन होतं ते संत चोखामेळा यांच्या गावी अरणगावला होतं. संत सावतामाळींच्या गावामध्ये मी होतो की ज्या सावतामाळींच्या शेतामध्ये जाऊन साक्षात विठ्ठलानं दर्शन दिलेलं होतं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असं म्हणणारे चोखामेळा सावतामाळी, आणि ते शेतीमध्ये रमलं असताना जिथं सावतामाळीने शेती केली ते गावातलं 600 एकर जमीन आज शक्तीपीठाखाली जाते. काय करतील? म्हणून तुम्ही बघितलं असेल मगाशी काही व्हिज्युअल्स बघितले असतील. 75 वर्षाची एक माऊली अनवाणी पायानं तळपत्या उन्हात डांबरी रस्त्यावर बसलेली होती. जरा तरी सरकारला काहीतरी वाटली पाहिजे. हे पत्थरदिल जे लोक आहेत त्यांना पाजर फुटला पाहिजे. पण या शक्तीपीठ महामार्गातून 2029च्या निवडणुकीसाठी 50,000 कोटी रुपयाचा निधी उभा करायचा म्हणून हा शक्तीपीठ ज्याची गरज नाही आहे, जो 40-42 हजार कोटीत पूर्ण व्हायला पाहिजे त्यासाठी 1 लाख कोटी रुपये खर्च करायचे आणि वरचे पैसे निवडणुकीला वापरायचे आणि यातला 1 रुपया सुद्धा सरकारचा नाही. खाजगी क्षेत्रातून भांडवल उभा करायचं आणि रस्ता पूर्ण झाल्यानंतर टोल मधनं वसूल करायचं म्हणजे पैसे कर्ज काढायचं याने
आणि कर्ज फेडायचं महाराष्ट्राच्या जनतेनं, रस्त्यावर पुन्हा प्रवास करणाऱ्या जनतेनं. हे अशा प्रकारचं जर का लुटालूट चालू असेल, नाव घ्यायचं छत्रपती शिवाजी महाराजांचं, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ठग आणि पेंढाऱ्यांचा बंदोबस्त केला होता. म्हणजे ठग पेंढारी म्हणजे वाटमारी करणारीच होती. आता टोलच्या माध्यमातून ह्या नव्या वाटमारी, सरकारमान्य वाटमाऱ्या चालू झालेल्या आहेत आणि याच्या विरोधात आमची आता लढाई चालू आहे. बरं. धन्यवाद सर, मुंबई आउटलुकला वेळ दिलात आणि अतिशय महत्त्वपूर्ण म्हणजे कालच्या आंदोलनापासून शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातल्या काही समस्या आहेत, अगदी आखातामध्ये जे युद्ध सुरू आहे त्या युद्धाचा भारतीय शेतकऱ्यांवरती, त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवरती काय परिणाम होतोय, काय विपरीत परिणाम होतोय या संदर्भातली माहिती आपण दिलीत. मुंबई आउटलुकमध्ये आलात त्याबद्दल आभार, धन्यवाद आणि अपेक्षा आहे की पुन्हा अशीच वेळ द्या. धन्यवाद.